मध्ये सदावर्तेचा बँकेचा संपूर्ण काळा चिट्टा हा त्यांनी आज माझ्याकडे दिलेला आहे। या सर्व कमिटीने म्हणजे 11 जणांनी मिळून आरबीआयला त्याच्या बाबतीतली तक्रार केलेली आहे। त्याच्यासोबत अर्बन बँकेचा जो विभाग असतो त्याला तक्रार केलेली आहे। मुख्य कार्यकारी अभियंता यांना देखील याच्या बाबतीमधली राज्य परिवहन सहकारी बँक लिमिटेड त्यांना देखील याच्या बाबतीतल्या लेखी तक्रारी आहेत की सदावर्तेने बँकेच्या कर्मचाऱ्यांचे, गरीब कर्मचाऱ्यांचे पैसे हे खाल्लेले आहेत। या तुम्ही 2.5-3 वर्षापूर्वी जे सदावर्ते बघितले का, एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी सतत संप करत होते, बरोबर आहे, आंदोलनं करत होते, लोकांचे मोर्चे काढत होते। मागच्या 3.5 वर्षात काय बदल झालाय की सदावर्तेने एकही मोर्चा नाही काढला, एकही आंदोलन केलं नाही, या सगळ्या विषयामध्ये एक मोर्चा नाही काढला किंवा एक आंदोलन केलं नाही। याचा अर्थ काय, एसटीचे तुटलेले टप हे सुधारले का, काचा बसल्या का? आजही तुम्ही आज गेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही एसटी कर्मचाऱ्यांचे जे एसटी स्टँडवर विश्रांतीगृह आहेत त्यांची परिस्थिती जाऊन बघा। त्याच्यावरती सदावर्तेंनी शरद पवार साहेबांच्या घरावर हल्ला केला होता। आज 3.5 वर्षामध्ये काय बदल झाला की सदावर्ते एसटीच्या कर्मचाऱ्यांवर किंवा एसटीच्या दुरावस्थेवर बोलत नाहीयेत। सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलणं सोडून दिलंय। एक एक कर्मचारी आज रडतोय आणि मला असं वाटतं की फक्त कर्मचारी रडत नाही तर त्यांचं कुटुंब पण रडतंय आणि याला सर्वस्वी जबाबदार हे सदावर्ते आहेत। सदावर्ते संचालक मंडळाला सतत मुख्यमंत्र्यांच्या नावाने जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मला खात्री आहे की मुख्यमंत्र्यांना याचं काहीच माहिती नसणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या नावाने धमक्या दिल्या जातात। खरं तर सदावर्तेची सिक्युरिटी काढून आता याला सिक्युरिटी देण्याची वेळ आलेली आहे। तर माझी